तर पहिलं तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. तुम्ही जर सत्यावर टिकलो तर तुम्हाला ऍक्सिडेंट मारणार नाही, कोरोना मारणार नाही, कुठला रोग तुम्हाला मारणार नाही, बिमारी मारणार नाही, कारण आम्ही तुम्हाला सत्य शिकवतोय. कारण तुम्ही सत्यावर विश्वास ठेवून चालत आहात. आबडधोबड तुमच्यासाठी उभं दिसण्यापुरता आम्हाला आनंद होत नाही. ह्याच्यावर एखादी फोटो काढले खुशवा असं नाही, त्या फोटोवर काही कार्यक्रम होत नाही. तुम्हाला स्वर्गात घेऊन जायची जबाबदारी देवाने दिलेली आहे. हालेलुया. म्हणा हालेलुया. किती जणांना समजतं? मग किती जणांना वाटतं सत्य सांगा? म्हणा म्हणा एक सत्य सांगा. म्हणा म्हणा सत्य आम्हाला ऐकायचंय, सत्य आम्हाला ऐकायचंय. ऐकायची तयारी. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. कधीही सत्याला घाबरू नका, कारण सत्यच तुम्हाला मुक्त करेल. योहान 8:36 मध्ये दिले, जेव्हा तुम्हाला सत्य समजल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. तुम्हाला कॅन्सर बी झाला असेल तर तुम्हाला सत्य समजलं, येशू समजलं तर ते कॅन्सर मधून एका सेकंदात देव तुम्हाला बाहेर काढेल. आणि सत्य समजल्यानंतर मग कॅन्सर मध्ये मरून जिजून जाणार. सत्य समजलं तर नीट बी होणार, आणि सत्य नाही समजलं तर ते कॅन्सर मध्येच मरून जाणार. आहे का नाही? रिस्क आहे. सेवा करत होता.